नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती स्वागत आहे बोल की पुस्तके यामध्ये. तर मित्रांनो, आज एक नवीन विषय मी घेऊन आलो आहे, ज्यामध्ये CSC VLE ज्यांच्याकडे CSC सेंटर आहे ते आपली CSCची इन्कम, आपले उत्पन्न जे आहे वाढवू शकतात. मित्रांनो, एक नवीन सुविधा तुम्ही लोकांना, नागरिकांना देऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही जे बजाज फायनान्सर आहे ह्या कंपनीचं, बजाज कंपनीचं जर तुम्ही बजाज फायनान्सर्व इन्स्टा EMI कार्ड हे जर दिलं तर तुम्हाला प्रत्येक कार्डनुसार जे आहे तुम्ही हे 287 रुपये कमवू शकता. मित्रांनो, तुम्ही फक्त जर दिवसाला बघा 287 रुपये, आपण 250 जरी धरले तर 750 रुपये तुम्ही प्रत्येकी पर दिवसाला जे आहे, पर डेला जे आहे 750 रुपये तुम्ही कमवू शकता. जर आपण 290 धरले, 300 रुपये जरी धरले, 900 रुपये व्हायला त्याच्यातनं 800 रुपये धरा, 800 रुपये पर डे तुम्ही कमवू शकता. 8 त्रिक 24, जवळपास तुम्ही 25,000 रुपये महिना तुम्ही यामधून कमवू शकता. फक्त तुम्हाला जे आहे दिवसातले फक्त 3 जरी कार्ड तुम्ही विकले तरी तुमचे 25,000 रुपये महिना जो आहे तो कन्फर्म होऊ शकतो. मित्रांनो, ज्यांच्याकडे CSC सेंटर आहे आणि त्यांना जर कमाई आपली वाढवायची असेल तर मित्रांनो, हा फॉर्म्युला तुमच्यासाठी कामाला येणार आहे. तर मित्रांनो, फक्त तुम्हाला करायचं आहे काय, यामध्ये फक्त जे CSC VLE आहेत, ज्यांच्याकडे CSC ID आहे, त्यांनी फक्त हे EMI कार्ड जे आहे लोकांना विकायचं आहे आणि त्यांना जे आहे त्यांच्याकडून तुम्हाला त्यांच्याकडून पैसे जरी नाही घेतले तर तुमचं कमिशन हे जे आहे फिक्स असणार आहे. तुमचं कमिशन फिक्स आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. तुम्हाला फक्त कार्ड विकायचं, फ्रीमध्ये द्यायचं, लोकांना सांगायचं हे फ्रीमध्ये कार्ड आहे. पण यामध्ये नंतर तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका मित्रांनो, हे कार्ड विकल्यानंतर जर प्रत्येक दिवशी 3 जर विकले तुम्ही तर तुम्हाला 25,000 रुपये महिना हा फिक्स असतो. तर मित्रांनो, याची पूर्ण प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने लोकांना EMI कार्ड विकू शकता, कशा पद्धतीने तुम्ही जे आहे या ठिकाणी इन्कम वाढवू शकता, प्रोसेस करू शकता, ते आता मी सगळं व्यवस्थितरित्या सांगणार आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जाणून घ्या की हे जे EMI कार्ड आहे ते कशासाठी कामाला येतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लोक विचारतील, बाबा तू कार्ड देतोय पण हे नेमकं कशासाठी कामाला येईल हे आम्हाला माहिती नाही आहे, तर त्यांना याची इन्फॉर्मेशन देताना सांगायचं आहे की बाबांनो, EMI म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पैसा देणार आहे. जसं की समजा आता तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, ग्राहकांना असं बोला, तुम्हाला समजा मोबाईल घ्यायचा आहे तर तुम्ही मोबाईलला 25,000 ते 40,000चा मोबाईल घ्यायचा असेल, 25,000 ते 30,000चा मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही 25,000 ते 30,000 डायरेक्ट न भरता तुम्ही काय करू शकता, तुम्ही EMI याच्यावरती EMI करा. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही समजा 1,000 रुपये भरताय, ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता. किंवा 1,200 रुपये भरताय, EMI करा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, जरी तुम्ही 25,000 रुपयाचं जरी तुम्ही मोबाईल घेतला तरी तुम्हाला लोड येणार नाही. ठीक आहे, तुमच्या डोक्याला ताण राहणार नाही की मला 25,000 रुपये माझे एकदम खर्च झाला आणि मला आता दुसरी कामंसुद्धा आहेत, मग ते कसे करू. तर त्यांना असं समजून सांगा की तुम्ही प्रत्येक महिन्याला जे आहे अशा पद्धतीने EMI पाडू शकता. दुसरी गोष्ट, त्या EMI वरती कोणताही खर्च राहणार नाही, म्हणजे नो कॉस्ट EMI असणार आहे ते. ठीक आहे, हे जाणून घ्या, नो कॉस्ट EMI असणार आहे, त्यावरती कोणतेही इंटरेस्ट लागणार नाही त्या EMI वरती, हे सुद्धा आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं आपल्यासाठी फायदा जो आहे 30 सेकंदामध्ये तो जे ग्राहकांना जे आहे अप्रुव्हल मिळून जातं. म्हणजे त्यांना हे कार्ड जे आहे फक्त 30 सेकंदामध्ये मिळून जाईल आणि पूर्ण डिजिटल प्रोसेस आहे. कोणतंही कागदपत्र, प्रिंट नाही, झेरॉक्स नाही, काही घेऊन यायची गरज नाही, पूर्णतः ऑनलाईन ही प्रोसेस होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आणि ग्राहकांना कसल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला अजून जास्त कमाई करायची असेल तर हे कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आणि आजच तुमच्या CSCच्या शॉपच्या बाहेर असे फ्लायर्स लावायला सुरुवात करा. हे जे फ्लायर आहे, असे फ्लायर म्हणजे हे लावू नका, नाही तर त्यांना कमिशन दिसायला लागेल की तुम्हाला 200-300 रुपये मिळत आहेत, ते असे लावू नका. एक स्वतःचं कॅनवा वगैरेमध्ये तुम्ही तयार करू शकता आणि त्याची जाहिरात करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला आणि पूर्ण प्रोसेसला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या. कारण CSC रिलेटेड आणि अशा भरपूर नॉलेजविषयी आपण व्हिडिओ आणत असतो, माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. आमची टीम जी आहे तुमच्यासाठी मेहनत करत असते.
तर आमच्या टीमसाठी एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. आणि हो मित्रांनो, सबस्क्राईब करायला कोणताही चार्ज लागत नाही, 1 रुपयाही खर्च होणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला सुरुवात करतो. चला मित्रांनो, कशी प्रोसेस करायची ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला जे आहे CSE पोर्टलवरती लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यावर मित्रांनो, तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर काय करायचं आहे, इथे या ठिकाणी तुम्हाला सर्चवरती ऑप्शनवरती यायचं आहे. सर्चवरती तुम्हाला सर्च करायचं आहे लोन. ठीक आहे, लोन जरी सर्च केलं त्यानंतर इथं ऑप्शन येईल लोन बाजार. ठीक आहे, या ठिकाणी लोन बाजार हे ऑप्शन येईल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड विकू शकता, त्यानंतर पर्सनल लोन आहे, व्हेकल लोन आहे, MSME लोन आहे, होम लोन आहे, गोल्ड लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, हे सगळं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो ह्या लोन बाजारमध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी ऑप्शन आहे लॉग इन. लॉग इनमध्ये तुम्हाला VLE लॉग इन चूज करायचं आहे. यावरती VLE वरती क्लिक करायचं आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं लॉग इन हा जो आहे कॅपचा जो आहे तो भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही लॉग इन करून टाकायचं आहे. यामध्ये मी लॉग इन करतो आहे, आता कॅपचा भरून टाकतो आणि या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. लॉग इन येस, ई लोनला परमिशन द्यायची की हां ऑथराईज म्हणून द्यायचं आहे आणि येस करायचं आहे. येस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आहे OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, VLEच्या मोबाईलवरती. तो OTP तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक करायचं OTP टाकल्यानंतर. आता या ठिकाणी तुम्हाला वेलकम टू सर्वे फॉर्म, प्लीज हेल्प टू इम्प्रूव्ह दी एक्सपिरियन्स बाय गिव्हिंग अस अ व्हॅल्युएबल फीडबॅक. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा एक छोटा फीडबॅक या ठिकाणी सबमिट करावा लागेल. जर तुम्ही फर्स्ट टाईम या ठिकाणी येत असाल तर. ठीक आहे, तुम्ही फर्स्ट टाईम जर या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला तुमचा फीडबॅक द्यावा लागेल. यामध्ये कॅटेगरी असेल, प्रायमरी बिझनेस सोर्स आहे CSE, त्यानंतर आर यू फिजिकली चॅलेंज, हँडिकॅप आहात का नाही आहे हो जी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस येणार आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी मी ॲड्रेस टाकतोय. आणि या ठिकाणी मी ॲड्रेस टाकलेला मित्रांनो. यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्लीज इंटर ॲटलिस्ट 20 कॅरेक्टर्स. तर आपल्याला हे सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकता तुम्ही. हे टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र आणि नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी पिनकोड नंबर जो आहे तुमचा तो टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा सेल्फ किंवा ऑपरेटर म्हणून टाकायचं. तर VLE आहे तर VLE तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. VLE सिलेक्ट केल्यानंतर यानंतर तुम्हाला जे आहे करंट लोकेशन एरिया कमर्शियल आणि रेसिडेन्शियल. तर आपल्याला कमर्शियल टाकायचं आहे कारण आपल्याला जे आहे आपण ज्या ठिकाणी काम करतोय ते. त्यानंतर तुमचा शॉप टाईप आहे अर्बन, रुरल, सेमी अर्बन. तर आपल्याला या ठिकाणी टाकायचं रुरल. जर गावाकडील असाल तुम्ही तर गावाकडचं म्हणजे रुरल. आणि त्यानंतर डू यू हॅव स्कूल ऑर कॉलेजेस नियर बाय विदिन 5 किलोमीटर. तर तुमच्या 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्कूल कॉलेज आहे का, तर आहे तर येस करायचं, नाही तर नो करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं ऑप्शन येईल खाली डू यू हॅव हॉस्पिटल्स नियर बाय विदिन. तर असेल तर हो, नसेल तर नाही. डू यू हॅव एनी इंडस्ट्रियल एरिया नियर बाय 5. नसेल तर नाही, असेल तर हो. त्यानंतर डू यू हॅव एनी टुरिस्ट लोकेशन नियर बाय. असेल तर हो, नसेल तर नाही. तर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी इंटरेस्टेड बँक नेम फॉर लोन सर्व्हिसेस. तुम्ही कोणत्या बँकेचे लोन घेण्यात इंटरेस्टेड असाल तर ते बँक जे आहे आपल्याला सिलेक्ट करायचे. यामध्ये आपलं बजाज कार्ड असणार आहे त्यामुळे बजाज फायनान्स लिमिटेड आपण सिलेक्ट करूया. आणि बजाज फायनान्स सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लोन टाईप सिलेक्ट करू शकता. ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट लोन आहे, त्यानंतर ऑटो गाड्यांचं लोन आहे, त्यानंतर बिझनेस लोन आहे, कमर्शियल लोन आहे. त्यानंतर असे वेगवेगळे लोन जे आहेत तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जर समजा तुमच्याकडे जो बिझनेस जास्त प्रमाणात होतो
त्या बिझनेसनुसार जे आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑटो लोन आहे, त्यानंतर या ठिकाणी बिझनेस लोन आहे, या ठिकाणी तुम्हाला कमर्शियल इक्विपमेंट किंवा कमर्शियल व्हेकल, कन्स्ट्रक्शन, कन्झ्युमर क्रेडिट कार्ड, एज्युकेशन लोन आहे, त्यानंतर या ठिकाणी गोल्ड लोन आहे. हे असे वेगवेगळे जे आहे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. इथे होम लोन पण सिलेक्ट करून घ्या, कारण बऱ्याचदा आपल्याला होम लोनसाठी सुद्धा लोक विचारत असतात. या ठिकाणी 5 जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे प्रोडक्ट, आणि ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे इंटरेस्टेड इन लोन मॉडेल सेंटर, तर आर यू इंटरेस्टेड इन लोन मॉडेल सेंटर, तर या ठिकाणी बघू शकता ॲडिशन बेनिफिट्स फॉर लोन मॉडेल सेंटर, मार्केटिंग सपोर्ट बाय पार्टनर, प्रायोरिटी लीड क्लोजर, इन्फ्रा लेवल सपोर्ट लाईक टेबल और चेअर, प्रोडक्ट ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डर, बँक ऑफिशियल, CSC ऑफिशियल, वीकली विजिट. तर याच्यामध्ये समजा तुम्हाला मॉडेल सेंटर म्हणजे तुमचं एक तुम्हाला बिझनेस लोन सेंटर तयार करायचं आहे का तुमचं, जसं तुमचं CSC सेंटर आहे तसंच बिझनेस लोन सेंटरसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आणि ते जर सिलेक्ट केलं तुम्ही तर तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट मिळतो. म्हणजे तुमची मार्केटिंगसुद्धा करण्यासाठी तुमचे जे पार्टनर आहे म्हणजे बजाज फायनान्स जे आहे तुम्हाला मदत करतात. त्यानंतर प्रायोरिटी आणि लीड क्लोजर, तुम्हाला ज्या तुम्ही लीड जनरेट करता, ज्या लोकांचे कॉन्टॅक्ट्स किंवा ज्यांना घ्यायचं आहे लोन वगैरे, त्या लोकांच्या लीड जर तुम्ही त्यांना देत असाल तर त्यांचासुद्धा सपोर्ट तुम्हाला मिळेल, कशा पद्धतीने ते क्लोज करतील. यानंतर तुम्हाला टेबल चेअरसुद्धा देऊ शकतात. समजा जर तुम्ही या ठिकाणी जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला टेबल चेअरसुद्धा देऊ शकतात. त्यानंतर प्रोडक्ट ट्रेनिंगमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यानंतर बँक ऑफिशियल आणि CSC ऑफिशियल वीकली विजिट, तर ते तुम्हाला विजिट करू शकतात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येस किंवा नो करायचं, जर पाहिजे असेल तर येस, नसेल तर नो करू शकता. यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही अकाउंटंट आहे, डायरेक्ट सेल एजंट आहे, फ्रीलान्सर आहे, ॲडव्होकेट आहे, लॉयर आहे, ऑदर आहे. तर या ठिकाणी तुम्ही फ्रीलान्सर म्हणून सिलेक्ट करू शकता किंवा ऑदरमध्ये सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी ऑदरमध्ये सिलेक्ट करतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येईल डू यू वॉन्ट BC सर्व्हिसेस. तर मित्रांनो तुम्हाला लोन सर्व्हिस, डू यू नीड एनी सपोर्ट टू एक्सपांड मोर लोन्स बिझनेसेस. मित्रांनो जर तुम्हाला लोन सर्व्हिसेस लोकांना द्यायच्या असतील तर तुम्ही जे आहे त्या पद्धतीने बिझनेस जे आहे बिल्ड करू शकता. आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर BC सर्टिफिकेट, BC सर्व्हिसेस जे आहे तुम्हाला लागणार आहे. तर त्यासाठी BC सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे का, हो असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं आहे. मला पाहिजे तर मी हो म्हणतो. त्यानंतर सिलेक्ट बँक, यानंतर तुम्ही बँक वगैरे सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्हाला जी बँक पाहिजे, आणि नाही सिलेक्ट केली तरी काही हरकत नाही त्या ठिकाणी. यानंतर मित्रांनो वेदर बँक ऑफिशियल आर एंगेज विथ यू, याच्या अगोदर कधी बँक ऑफिशियल आर एंगेज विथ यू ही माहिती तुम्हाला भरायची, येस तर येस, नाही तर नाही. आणि त्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट मॅनेजर ऑफिशियल व्हिजिट ॲट युअर CSC ऑन अ रेग्युलर बेसिस. तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तुमचा DM जो आहे डिस्ट्रिक्ट मॅनेजर तुम्हाला व्हिजिट करतो का रेग्युलरली, येस किंवा नो. तर या ठिकाणी येस किंवा नो तुम्ही लिहू शकता. त्यानंतर डू यू नो द कमिशन इन्फो, तर नाही म्हटलं तर चालेल आणि हो म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. डज दी CSC लोन बाजार पोर्टल इज इझी टू अंडरस्टँड, येस. हाऊ डू यू रेट CSC लोन बाजार एक्सपिरियन्स, तुम्ही कशा पद्धतीने यांना रेट करू शकता. या ठिकाणी एक्सलंटमधून सिलेक्ट करून द्या. आणि डू यू वॉन्ट अ लोन फॉर सेल्फ, नो, स्वतःसाठी लोन पाहिजे का, नो. आणि इथं फीडबॅक जो आहे आपल्याला इम्प्रूव्हमेंटसाठी जे आहे आपल्याला फीडबॅक काहीतरी लिहायचा. तर मग तुम्ही जर फीडबॅक लिहायचा असेल, काही रिक्वायरमेंट असेल किंवा काही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तर तुम्ही लिहू शकता. नसेल तर नो थँक्स म्हणून तुम्ही ते नो थँक्यू असं लिहू शकता. ठीक आहे. अशा लिहिल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि आर यू शुअर म्हणून ओके करायचं आहे. या ठिकाणी जे आहे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. यानंतर मित्रांनो या ठिकाणी अगेन आपल्याला लॉग इन करायचं आहे. हा फक्त सुरुवातीचा जर फॉर्म तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल त्यावेळेसचा होतं. आणि या ठिकाणी लॉग इन बघू शकता तुम्ही, आपण लॉग इन करत आहोत. आता लॉग इनला थोडासा वेळ लागत आहे. आपलं जो फीडबॅक त्यांनी घेतला आहे त्यानुसार एक नवीन विंडो, एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर असा नवीन एक इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला हे जे क्लोज करायचं आहे.
आता हे क्लोज केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळे ऑप्शन, लोन प्रोडक्ट, SBI ॲग्री लोन, यानंतर EMI कलेक्शन, कार्ड्स. तर या ठिकाणी कार्ड्सचं ऑप्शन आहे. त्या कार्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आहे आपल्याला बजाज फायनान्स इन्स्टा EMI कार्डवरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमच्या जो कस्टमर आहे त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला OTP सेंड करायचा आहे. या ठिकाणी मी नंबर टाकतो आणि OTP, या ठिकाणी OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नाव आणि त्यानंतर त्यांचं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. या ठिकाणी मी एक एक्झाम्पलसाठी एक नंबर घेतला आहे आणि त्या कस्टमरचं नाव जे आहे मी या ठिकाणी टाकणार आहे. आणि त्यानंतर इथे मी नाव आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ येते. आपल्याला जी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची ते द्या. मी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सर्च केलेली आहे आणि नंतर सिलेक्ट. त्यानंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सक्सेस मॅसेज सेंट ऑन गिवन नंबर. आता ह्या नंबरवर जो नंबर आपण कस्टमरचा दिला होता त्या नंबरवरती मॅसेज जो आहे सेंड झालेला आहे आणि यानंतर त्या ठिकाणी काय सक्सेस डिअर BLE अँड SMS विथ अ लिंक टू प्रोसीड विथ द नेक्स्ट स्टेप्स हॅज बीन सेंड टू कस्टमर्स एंटर्ड मोबाईल नंबर. अ स्टेप बाय स्टेप गाईड टू अप्लाइंग फॉर बजाज फायनान्स इन्स्टा EMI कार्ड थ्रू लिंक रिसिव्ड. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, आता जी लिंक आहे ती कस्टमरच्या मोबाईल नंबरवरती जी आहे आपण पाठवलेली आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला काही 8 स्टेप आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आता हे जे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे ही फक्त लीड रजिस्ट्रेशन आहे. लीड तयार करणे याला असं आपण म्हणू. तुमच्याकडे एखाद्याने विचारलं की असं आहे मला बजाज EMI कार्ड पाहिजे, तर मग तुम्ही त्याला काय करणार, असा नंबर वगैरे घेऊन त्याचा पॅन कार्ड वगैरे टाकून जे आहे तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करणार आहात. आता रजिस्टर झाल्यानंतर त्याला त्याच्या नंबरवरती एक लिंक जाईल कस्टमरच्या आणि त्या लिंकच्या थ्रू जे आहे लिंकच्या थ्रू त्याला काम करायचं आहे. त्यानंतर काय पहिली स्टेप काय असणार याच्यामध्ये, इंटर 10 डिजिट नंबर कस्टमर अँड व्हेरीफाय दी OTP. ठीक आहे. आता त्या ठिकाणी लिंक असणार आहे कस्टमरला पाठवलेली, त्या कस्टमरच्या लिंकवरती SMS लिंकवरती तुम्हाला जायचं आहे, म्हणजे त्यांना सांगायचं आहे किंवा तुम्ही स्वतः प्रक्रिया केली तरी चालेल. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, त्यावरती हा 10 डिजिट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, 10 डिजिट मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यांना एक OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये फिल इन द ॲप्लिकेशन फॉर्म विथ द बेसिक डिटेल्स सच ॲज फुल नेम, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ अँड पिन कोड. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे सेकंड स्टेपमध्ये, जसं की ॲड्रेस वगैरे, पर्सनल डिटेल्स. त्यानंतर तिसरं पॉईंट जो आहे सिलेक्ट एम्प्लॉयमेंट टाईप अँड जेंडर. एम्प्लॉयमेंट टाईप म्हणजे काय की ते सॅलरी आहात का, बिझनेस करतायत की अदर काही आहे. जसं की सॅलरी एम्प्लॉयमेंट, जसं की ते जर सॅलरी काही जॉब वगैरे करत असतील तर त्याला सॅलरी एम्प्लॉय म्हणून सिलेक्ट करू शकता. नाहीतर तुम्ही बिझनेसमॅन किंवा फ्रीलान्सर असे ऑप्शन येतील 2-3, ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो क्लिक ऑन सबमिट टू नो युअर कार्ड लिमिट. त्यानंतर यावरती सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉयमेंट टाईप टाकलं, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर जे आहे सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुमच्या कार्डची लिमिट तुम्हाला कळेल की कितीपर्यंत तुम्ही जे आहे खर्चा त्या EMI कार्डवरतून करू शकता. समजा आता एखाद्याची लिमिट 40,000 आहे, तर मग 40,000पर्यंतच तो खर्चा करू शकतो प्रत्येक महिन्याला. तर त्या हिशोबाने तुम्ही जे लिमिट सेट होऊन जाते तुमच्या एम्प्लॉयमेंट टाईपनुसार. त्यानंतर व्हेरीफाय आणि KYC कशी करायची, आपल्याला आधार कार्ड वापरून KYC करायची. तर आधार कार्ड वापरून KYC करा, नाहीतर डिजिलॉकर वापरून तुम्ही KYC करू शकता. यानंतर 6वा जो पॉईंट आहे तो म्हणजे पोस्ट सक्सेसफुल KYC, पे अ 1 टाईम जॉईनिंग फी ऑफ Rs 599 इन्क्लुडिंग टॅक्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्यावेळी हे कस्टमरला कधी असं सांगू नका की तुम्हाला हे कार्ड फ्रीमध्ये येणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कस्टमरला हे फ्रीमध्ये कार्ड येत नसतं. कस्टमरला 600 रुपये म्हणजे 599 रुपये पे करावे लागतात, त्यावेळेस हे कार्ड त्यांच्यासाठी असतं. आणि हो, त्यांना एवढं पण सांगा, ही जी फीस असते 599,
ती वन टाईम असते, त्यांना बार ही फीस भरावी लागणार नाही. वन टाईम जॉईनिंग फीस असते ही, आणि ती तेवढी एकच भरायची, बाकी काही फीस वगैरे नसते. त्यानंतर मित्रांनो 7वा पॉईंट आहे क्लिक ऑन ॲक्टिवेट नाव अँड इंटर कस्टमर्स बँक अकाउंट नंबर अँड IFSC कोड टू कम्प्लीट द इन मॅन्डेट प्रोसेस. आता यानंतर आपण ज्यावेळेस ही फीस भरली त्यावेळेस आपल्याला ॲक्टिव्ह नावावरती क्लिक करायचं आहे. ॲक्टिव्ह नावावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक डिटेल्स जे आहे कस्टमरचे ते ठिकाणी टाकून घ्यायचे, IFSC कोड वगैरे. आणि त्यानंतर आफ्टर सक्सेसफुल ई मॅन्डेट रजिस्ट्रेशन कार्ड इज रेडी टू यूज. म्हणजे हे झाल्यानंतर तुमचं पूर्ण 6-7 स्टेप झाल्यानंतर 8व्या स्टेपला जे आहे तुमचं कार्ड तयार असेल. नोट दॅट स्टेप 7 and 8 इज ऑप्शनल. द सेम कॅन बी डन ॲट BFL पार्टनर स्टोअर ॲट द टाईम ऑफ फर्स्ट ट्रान्झॅक्शन. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने जे आहे कार्ड तुम्ही कस्टमरचं कार्ड जे आहे EMI बजाज EMI कार्ड तयार करून देऊ शकता. आणि महिन्याला 25,000 रुपयापर्यंत तुम्ही जे आहे या बजाज EMI कार्ड देऊन जे आहे तुम्ही 25,000पर्यंत इन्कम करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला अजून जास्त इन्कम वाढायची असेल तर आपल्या या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट नक्की करा. जर डाऊट्स असतील, प्रश्न असतील काही, तर तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आमची टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.